नमस्कार मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या घरात शेती होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरू होती. खतांचे दर वाढणार का? यावर्षी खत महाग होणार का? NBS योजना बंद होणार का? आणि या सगळ्या गोंधळामध्ये आता केंद्र सरकारकडून एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. खरीप हंगाम 2026 साठी खत अनुदान योजना म्हणजेच NBS स्कीमला मंजुरी मिळाली आहे. पण या निर्णयामध्ये नेमकं काय आहे? किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे? खतांचे दर वाढणार की स्थिर राहणार? आणि शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा काय होणार? हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची ठरणार आहे. मित्रांनो, दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये खरीप हंगाम 2026 साठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीसाठी खत अनुदान योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली. म्हणजेच येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत अनुदानाचा फायदा मिळणार आहे. हा निर्णय का महत्वाचा आहे? कारण काही दिवसांपूर्वी या योजनेची मुदत संपली होती आणि त्यामुळे बाजारात खतांच्या दरवाढीच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. पण आता सरकारने वेळेवर निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, आता इथे एक महत्वाचा प्रश्न येतो. ही NBS योजना नेमकी आहे तरी काय? NBS म्हणजे न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी योजना. ही योजना देशामध्ये 1 एप्रिल 2010 पासून लागू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना खत कमी दरात उपलब्ध करून देणे. या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची खतं अनुदानित दरात दिली जातात. जसं की P म्हणजे फॉस्फरस, N म्हणजे नायट्रोजन, K म्हणजे पोटॅश आणि NPK मिश्र खत. याशिवाय DAP यासारखी खतं देखील या योजनेत समाविष्ट आहेत. मित्रांनो, या योजनेअंतर्गत जवळपास 28 प्रकारची खतं शेतकऱ्यांना कमी दरात मिळतात. म्हणजे बाजारात जरी खत महाग झालं असलं तरी सरकार अनुदान देऊन ते स्वस्तामध्ये उपलब्ध करून देतं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, 2026च्या खरीप हंगामासाठी सरकारने किती पैसा मंजूर केला आहे? यावेळी केंद्र सरकारने 41,533.81 कोटी रुपये इतकी मोठी तरतूद केली आहे. आणि इथेच एक मोठी गोष्ट आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत 4,317 कोटी रुपये अधिक निधी देण्यात आला आहे. म्हणजेच सरकारने यावेळी जास्त खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सरळ अर्थ काय? शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये, खतांचे दर वाढू नयेत आणि उत्पादन खर्च नियंत्रणात राहावा. मित्रांनो, सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, खत महाग होणार का? आणि त्याचं उत्तर काय आहे? सरकारच्या या निर्णयामुळे खतांचे दर वाढणार नाहीत, कारण सरकार स्वतः अनुदान देणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना जुन्या दरात किंवा नियंत्रित दरात खत मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून खत महाग होणार अशा अफवा पसरत होत्या, पण आता त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मित्रांनो, आता पुढचा प्रश्न, या निर्णयाचं अधिकृत नोटिफिकेशन कधी येणार? तर केंद्र सरकार लवकरच याबाबत अधिकृत आदेश जारी करणार आहे. त्या नोटिफिकेशन मध्ये काय असणार? तर कोणत्या खतावर किती अनुदान आणि त्याची अंतिम किंमत किती असेल हे सगळं स्पष्ट केलं जाणार आहे. आणि जसं ते अपडेट येईल आपण लगेच तुम्हाला माहिती देणार आहोत. आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नेमका फायदा काय होणार? खत स्वस्त दरात मिळणार, उत्पादन खर्च कमी होणार, आर्थिक ताण कमी होणार, खरीप हंगामासाठी तयारी सोपी होणार. म्हणजे एकंदरीत हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूपच दिलासादायक आहे. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, पुढे काय होणार?
शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवायला हवं आणि या निर्णयाचा प्रत्यक्षात फायदा कसा होणार? चला तर मग पुढची माहिती सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो, जेव्हा सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान मंजूर करतं, तेव्हा त्याला थेट परिणाम कुठे दिसतो? खतांच्या उपलब्धतेमध्ये. म्हणजे बाजारात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावं, यासाठी सरकार ही योजना राबवत असतं. या निर्णयामुळे काय होणार? खत कंपन्यांना सरकारकडून अनुदान मिळणार. त्यामुळे त्या कंपन्या उत्पादन आणि पुरवठा सुरळीत ठेवतील आणि बाजारात खत सहज उपलब्ध राहतील. म्हणजे शेतकऱ्यांना खत मिळणार नाही ही भीती आता राहणारच नाही. मित्रांनो, आता एक गोष्ट लक्षात घ्या. खतांचे दर सरकार थेट ठरवत नाही, पण अनुदान देऊन ते नियंत्रित ठेवते. म्हणजे जर अनुदान दिलं नाही तर खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. पण आता काय झालं आहे? सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, म्हणून कंपन्यांना नुकसान होत नाही आणि शेतकऱ्यांना महाग दर द्यावे लागत नाही. हा एक बॅलन्स तयार केला जातो आणि यामुळेच बाजारात स्थिरता टिकून राहते. मित्रांनो, गेल्या आठवड्याभरात तुम्ही देखील पाहिलं असेल, सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये आणि गावागावात चर्चा सुरू होती. खत महाग होणार, योजना बंद झाली, आता मोठा फटका बसणार. पण या सगळ्या गोष्टी का झाल्या? कारण योजनेची मुदत संपली होती आणि नवीन निर्णय येईपर्यंत अनिश्चितता निर्माण झाली होती. पण आता सरकारने स्पष्ट निर्णय घेतल्यामुळे सगळा गोंधळ दूर झाला आहे. मित्रांनो, आता पुढे काय करायचं? सर्वात आधी अधिकृत नोटिफिकेशनची वाट बघायची. त्या नोटिफिकेशन मध्ये प्रत्येक खतावर किती अनुदान असेल आणि अंतिम किंमत किती असेल हे स्पष्ट केलं जाईल. आणि ही माहिती खूप महत्वाची असते, कारण त्यावरच तुमचा खर्च ठरणार आहे. म्हणून अधिकृत अपडेट आल्यावरच निर्णय घ्या. मित्रांनो, जर आपण या संपूर्ण अपडेटचा सारांश काढला तर खरीप 2026 साठी खत अनुदान योजना मंजूर आहे. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर पर्यंत कालावधी लागू. 41,533.81 कोटींची तरतूद. मागील वर्षापेक्षा 4,317 कोटी जास्त निधी. खतांचे दर वाढणार नाहीत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. म्हणजेच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आणि फायदेशीर आहे. मित्रांनो, अशाच महत्वाच्या आणि शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या अपडेटसाठी सर्वात आधी आणि सोप्या भाषेत मिळवण्यासाठी खबर लाईट या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला मिळते सरकारी योजना, नवीन GR अपडेट्स आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी माहिती. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.